नमस्कार मित्रांनो, विण दोघातली ही तुटेना मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की आता इथे समर आणि सोबतच स्वानंदी हे दोघेही जण मंदिरामध्ये जाऊन पोहोचलेले असतात. जेव्हा दोघेही जण मंदिरामध्ये जातात त्यावेळेला मात्र स्वानंदी समरला पाहते आणि तेव्हा तिला प्रचंड आनंद होत असतो, कारण समर आज मात्र इथे तिच्या सोबत उभा असतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, राजवाडे तुम्ही इथे? तेव्हा समर म्हणत असतो, अरे बापरे तुम्ही इथे? तेव्हा ती म्हणत असते, राजवाडे खरं खरं सांगा. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तुम्ही अचानकच कसे काय आलात? तेव्हा तो म्हणत असतो, का बरं मी असा अचानकच आलेलो तुम्हाला आवडलं नाही आहे का? हे बघा, मी काही असं ठरवून वगैरे अजिबातच नाही आलेलो. स्वानंदी म्हणू लागते, मी तरी कुठे ठरवून वगैरे असं काहीच नाही आलेलं पण तरीसुद्धा तुम्ही इथे आलात ना, त्यामुळे मात्र मला प्रचंड आनंद झाला आहे, असं सुद्धा आता इथे स्वानंदी बोलत असते. मग आता समर म्हणत असतो, हे काय स्वानंदी मॅडम, सर्व लक्ष तुम्ही माझ्याकडेच देणार आहेत का? एवढे फोन मी तुम्हाला केले पण तुम्ही फोनच नाही उचलला. स्वानंदी म्हणू लागते, राजवाडे असं काय करताय? हे बघा, मी सुद्धा तुम्हाला किती फोन केले पण तुम्ही माझा फोन नाही उचलला. त्यावेळेला आता इकडे आपण दोघांनीही एकमेकांना कॉल केलेत आणि दोघांनीही एकमेकांचे कॉल रिसीव केले नाहीत, हे कसं काय होऊ शकतं? असा समर आता विचार करू लागतो. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तेच तर राजवाडे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते ना, की आपले इथे फोन कसे काय नाही उचलले गेले आणि नेमका प्रॉब्लेम काय झालाय तेच मला काही केल्या कळत नाही. आता मात्र इकडे स्वानंदी म्हणत असते, हे सगळं फार जास्त चुकीचं आहे हा राजवाडे. ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने नाही व्हायला पाहिजे. तुम्ही माझ्याशी खोटं बोलतायत. तेव्हा लगेच आता इथे तो म्हणत असतो, नाही काहीही खोटं बोलत नाहीये मी. आता आपण इकडे दुसऱ्या बाजूला पाहतो की समर म्हणत असतो, मी तुम्हाला सोडतो. तेव्हा स्वानंदी नको म्हणत असते पण समर मात्र हट्ट करतो आणि त्यानंतर मात्र आता लगेचच तो स्वानंदीला सोडवायला निघालेला असतो. जेव्हा स्वानंदीला सोडवायला जातो त्यावेळेला मात्र इकडे समर म्हणत असतो, ऐका ना स्वानंदी मॅडम, मी काय म्हणतो, हा सगळा काही जो अबोला आहे ना, तो अबोला मात्र आता आपण दूर करूया का? हे बघा, हे सगळं काही जे आहे ना ते मात्र आता इकडे मला सहन होत नाही. तेव्हा स्वानंदी सुद्धा म्हणत असते, हो राजवाडे, ह्या सगळ्या गोष्टीचा खरं तर मला सुद्धा इथे त्रासच होत आहे. तेव्हा तुम्हाला सांगू का, पण हा त्रास जो आहे ना तो तुम्हीच तर इथे घेतला ना, म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने वागत राहिलात आणि त्यामुळे मात्र हे सगळं काही झालेलं आहे. त्याचबरोबर आता मात्र इकडे तो म्हणत असतो, हो पण ते सगळं काही ठीक आहे, पण आता मात्र बाद झालं बरं का, कारण आता ना हे सगळं नाही सहन होतंय. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, हो राजवाडे, तुम्ही बोलताय ना ते अगदी बरोबर आहे. खरं पाहायला गेलं ना तर इथे तुम्हाला एक गोष्ट सांगू का, तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे ना मला मात्र इथे आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी समजल्या आणि त्याचबरोबर माणसाच्या आयुष्यात स्पेस किती महत्त्वाची आहे हे सुद्धा मला इथे समजलं आहे, असं सुद्धा आता इकडे स्वानंदी बोलत असते. मग आता समर म्हणत असतो, बरं चला आज तुम्ही घरी येणार आहात ना? स्वानंदी म्हणत असते, हे तुम्हाला कोणी सांगितलं की इकडे मी घरी येणार आहे म्हणून? तेव्हा खरं खरं सांगा. नाही नाही, मला कुठे माहिती आहे, मला तर काहीच माहिती नाही. मी फक्त तुम्हाला एक विचारायचं म्हणून विचारलेलं आहे, बस. याच्या पलीकडे मात्र मला काहीच माहिती नाही आहे, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. दुसरीकडे आपण पाहतो आता मल्लिकाने आदिराला कॉल केलेला असतो. मग आदिराला कॉल केल्यानंतर इथे ती म्हणत असते, काय झालं बाळा, तू कशी आहेस? आणि त्याचबरोबर इथे सगळं काही ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणत असते, हो सर्व काही ठीक आहे, काळजी करण्याची वगैरे अजिबातच गरज नाही. पण काय ना बाळा, सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या गोष्टी मात्र इथे तुझ्यावरच पडतायत आणि त्यामुळे मात्र हे सगळं काही अशा पद्धतीने होतंय. आदिरा, तुला एक गोष्ट खरी खरी सांगू का, मला तर ना तुझं थोडंसं टेन्शनच येतं. म्हणजे बघ ना, तुला ना त्या घरामध्ये अजिबातच काळजी नाहीये. बघ ना, आता तुझ्यावरच सगळ्यांनी आरोप केले आहेत की तू धक्का दिलायस, तू धक्का दिलायस म्हणून, पण असं अजिबातच नाहीये. तू कुठे धक्का दिलायस? तेव्हा ती म्हणत असते, मॉम असू दे ना, ती माझीच माणसं आहेत आणि मला त्या सगळ्या गोष्टींचं काहीही वाटत नाहीये. पण मी काय म्हणते डॉल, तू ये ना इकडे निघून, कशाला उगाचच तिथे राहतीस? त्यावेळेला ती म्हणत असते, नाही मॉम, मला अजिबातच तिकडे येता येणार नाहीये आणि इतर लोक आहेत ना माझी काळजी घ्यायला. तेव्हा आता ती म्हणत असते, हे बघ मॉम, मला ना खूप कामं आहेत, प्लीज आत्ता मी फोन ठेवू का? असं म्हणून ती लगेचच आता फोन ठेवून देत असते. आता फोन ठेवल्यानंतर
इथे मात्र दुसऱ्या बाजूला मंदाकिनीने स्वानंदीला कॉल केलेला असतो आणि म्हणत असते, काय गं स्वानंदी तू कुठे आहेस? तेव्हा ती म्हणत असते, अगं आई असं काय करतेस, मी ऑफिसला आली आहे. तेव्हा ती म्हणत असते, काय सांगतेस काय, तू ऑफिसला गेलीस? अगं काय हे स्वानंदी, आजचा दिवस तरी तू माझ्याजवळ थांबायला हवं होतंस ना, का नाही तू माझ्याजवळ थांबली? अगं असं काय करतेस तू स्वानंदी? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, अगं आई तू वेडी आहेस का? मी असं तुझ्याजवळ कशी काय थांबणार होती, आणि मला इथे ऑफिस आहे अशी सुट्टी वगैरे मला अजिबातच नाही टाकता येत. हे फार असं चुकीचं आहे आई, असं नाही करता येत. तेव्हा मात्र लगेचच आता ती म्हणत असते, अगं पण का नाही करता येत, करायला यायला पाहिजे ना, ह्या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने करायला पाहिजे ना. त्यावेळेला ती म्हणत असते, अगं पण आई बरं ऐक ना, मी काय म्हणते, घरातलं राशन वगैरे सगळं संपले, थोडासा खाऊ आण, त्याचबरोबर ना इतर वस्तूसुद्धा तू बऱ्याचशा घेऊन ये ना, भाजीपाला आण, त्याचबरोबर थोडंसं राशन आणायचं आहे, त्याचबरोबर थोडासा चिवडा, त्याचबरोबर खजूर वगैरे हे सगळं काही घेऊन ये ना. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, काळजी करू नकोस. अगं कशी काळजी करायची नाही सांग ना, इथे मात्र मला साधा कुणी एक चहाचा कपसुद्धा विचारायला नाही आहे, आणि तू सांगतेस की इथे काळजी अजिबातच करू नकोस म्हणून कसं? तेव्हा आधिरा तिथे आलेली असते. आता आधिरा तिथे आल्याबरोबर लगेचच आपण पाहतो, आधिरा म्हणत असते, आई तुम्हाला काही हवंय का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, बघ तू म्हणतेस ना की इथे तुझ्या सुनेची कोणालाच काळजी नाही आहे, तर मग बघ तुझी सून तिथे तुला विचारायला आली आहे, सांग तिला काय सांगायचं ते. आणि आई प्लीज तू थोडंसं सांभाळून घे ना, उगाचच तिला सतत कटकट का करत असतेस? हे बघ ती मुलगी आहे ना, त्याचबरोबर तुझी सून आहे ना. मग आता इकडे ती म्हणत असते, हो का, आता हे सगळं तू मला सांगणार आहेस का? ह्या सगळ्या गोष्टी तू मला अजिबातच सांगू नकोस बरं का, कारण मला ना तुझं काहीच ऐकायचं नाही, असं स्पष्ट शब्दामध्ये आता इथे ती बोलू लागलेली असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर मात्र तिथे आधिरा म्हणत असते, आई तुमचं काय चाललेलं आहे? प्लीज तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी का आणि कशामुळे बोलताय तेच मला काही कळत नाही. मी तुम्हाला चहा देऊ का असं इथे विचारायला आली होती ना, पण तुम्ही मात्र इकडे अजिबात चांगल्या पद्धतीने माझ्याशी बोलतच नाही आहे. तुमचं काय चाललेलं आहे ना तेच मला काही कळत नाही आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे स्वानंदीचे बाबासुद्धा आलेले असतात आणि ते म्हणत असतात, झाली का तुझी कटकट करून आणि ह्या सगळ्या गोष्टी करून तुझं झालेलं आहे का? हे बघ तुझं काय चाललेलं आहे ना, ह्या गोष्टी मात्र मला अजिबातच समजत नाही आहेत. का अशी वागतेस तू? काय भेटतं ग तुला हे सगळं काही करून? तर आता इकडे रोहनला स्वानंदीने तिच्या ऑफिसमध्ये बोलवलेलं असतं आणि त्यानंतर मात्र इथे ती तिला जे काही सामानाची पिशवी आहे ती देत असते आणि म्हणत असते, हे बघ मी काय सांगते त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेव. आईचा स्वभाव कसा आहे हे सर्व काही तुला माहिती ना, मग आपणच तिला समजून घेतलं पाहिजे ना. उगाचच नाही त्या गोष्टी आणि नाही त्या गोष्टीवर रागराग करून काय होणार आहे सांग बरं. तेव्हा तो म्हणत असतो, अगं पण ते सगळं खरं आहे, पण तिला सुद्धा कळायला हवंय ना. पण मी रोहन, तिचा स्वभावामध्ये काही फरक होणार नाही, हे सुद्धा तेवढंच खरे. पण तुला एक गोष्ट सांगू का, बदलायचं असेल ना तर आपल्याला बदलावं लागणार आहे, ही गोष्ट मात्र तू कायम लक्षात ठेव. असं म्हटल्याबरोबर तो म्हणत असतो, पण कशी आणि कशा पद्धतीने? हे बघ आधिरा इथे जुळून घेण्याचा प्रयत्न करते ना, मग तू तिला इथे सपोर्ट केला पाहिजेस. आणि त्याचबरोबर तुला आणखी एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे की तू आधिरावर अजिबातच चिडचिड वगैरे करू नकोस, कारण ती बाहेरून आलेली आहे आणि त्याचबरोबर तुला शांत राहून सगळं काही ऐकून आणि समजून घ्यावं लागेल. तेव्हा आता इकडे तो म्हणत असतो, बरं ताई ते सगळं काही ठीक आहे, पण मी तुला एक गोष्ट सांगतो, तू ना इकडे समर सरांबरोबर मस्त एक नाटक बघायला जा. तेव्हा स्वानंदी म्हणत असते, तुझ्या लक्षात येतंय का, इथे दिवसभरातली 3 तास नाटकासाठी लागणार आहेत आणि तेवढा वेळ मात्र राजवाड्यांकडे नाही आहे. तेव्हा तो म्हणत असतो, अगं पण काही कर आणि तो वेळ काढायला लाव, असं म्हणून तो निघून जातो. आता तो निघून गेल्यानंतर इथे दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, आनंद आणि निकिता हे ऑफिसमध्ये आलेले असतात. जेव्हा ते दोघेही जण ऑफिसमध्ये येतात त्यावेळेला मात्र लगेचच इथे आता ती म्हणत असते, अरे तो मूव्ही बघायला जायचे आणि त्या मूव्हीतला तो डायलॉग बोल ना. तेव्हा समर म्हणत असतो, अगं तो चुपके चुपकेचा डायलॉग ऐकून ऐकून तुला बोर नाही का गं होत? तेव्हा ती म्हणत असते, मी तो डायलॉग किती वेळा ऐकला ना तर मला अजिबात बोर होणार नाही. आता बघ ना इथे तो मूव्ही आहे आणि तोच बघायला ह्याला चल म्हणते. ऐक ना समर, एक काम करूया ना, इथे माझ्याबरोबर तू सुद्धा चल ना, आपण सर्वजण इथे मूव्ही बघायला जाऊयात, खूप मजा येणार आहे. तेव्हा मात्र समर म्हणत असतो, नाही नाही अजिबातच मी कुठेही येणार नाही आहे, कारण त्यासाठी तेवढा वेळ हवा आणि तो वेळ मात्र माझ्याकडे अजिबातच नाही, मी नाही येणार आहे, असं तो बोलत असतो. दुसरीकडे स्वानंदी घरी आलेली असते. आता स्वानंदी आली ही गोष्ट पाहता क्षणी इथे मात्र मल्लिकाला धक्काच बसतो. मल्लिका म्हणत असते, स्वानंदी तू इथे?
स्वानंदी म्हणत असते, हो मी इथेच, कारण हे माझ्या नवऱ्याचं घर आहे आणि त्याचबरोबर मग मी इथे येणार नाही तर मी कुठे जाणार आहे, असं स्पष्टपणे आता इकडे ती बोलत असते. आता हे सर्व काही बोलल्यानंतर मात्र इथे ती म्हणत असते, अगं पण तू तर माहेरी गेली होतीस ना. तेव्हा ती म्हणत असते, हो मी माहेरी गेली होती, पण मी कायमस्वरूपी राहायला थोडीच ना माहेरी गेली होती. मी काही दिवसासाठी माहेरी गेली होती, लक्षात येते का तुमच्या? आणि तुझ्या आईकडे गेली होतीस ना. तुझी आई बरी? हो, आता माझी आई पूर्णतः बरी आहे. माझ्या आईला काहीच झालेलं नाही आहे. पण तुम्हाला एवढा त्रास का होतोय? मी इथे आलेली आहे तर तुम्हाला त्याचा आनंद झाला नाही का? असं स्पष्ट शब्दामध्ये आता इकडे ती बोलत असते. त्यावरती म्हणत असते, नाही नाही मला आनंद झाला नाही असं नाही आहे, पण तरीसुद्धा अगं तू जर माहेरी राहिली असतीस तर इथे मी सगळं काही व्यवस्थित करून घेतलं असतं. म्हणजे तुझ्या नवऱ्याकडे आईकडे लक्ष दिलं असतं. माझ्यावर विश्वास नाही का? मी काही केलं असतं का? तेव्हा स्वानंदी म्हणत असते, आता ह्या विषयाला स्टॉप करून आपण पुढे जाऊया का? असं म्हणून आता मात्र स्वानंदी निघून जाते. मल्लिका म्हणत असते, खरंच गोचडासारखी चिवट आहे, चिटकलेली निघतच नाहीये, काहीतरी बंदोबस्त करावाच लागेल.